लाजतोय तो. ठीक आहे, जाऊया आपण बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये जरूर त्याच्यासोबत बाईट घेतली जाईल. जर मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल हुक केला जातोय. फटका भरपूर चांगला आहे. शतरक्षक आहे तिथे तैनात आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल. भरपूर चांगली मॅच पाहायला मिळेल. खरं तर दत्ता भस्माचं कौतुक केलं पाहिजे. खरं तर शेवटच्या मोमेंट पर्यंत आपल्याला ती मॅच पाहायला मिळाली. खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर गोलंदाज जो होता करण लेंडे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळाला होता. तोही एक चांगला बाहुबली आहे आणि त्या गोलंदाजावरती खरं तर दत्ता बस्मानी प्रहार केला होता आणि खरं तर दत्ता बस्मान तो सामना जिंकवला. जवळ मॅच भरपूर महत्वाची आहे. एकीकडे घरच्या मैदानावरती तामसे संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वेगवान टप्पा पाहायला मिळाला होता. थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळतोय. एक धाव जरूर पाहायला मिळेल. इथून 55 वाईट बॉल 1+1 धावा मिळतील 2 आणि या 2च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंगलवीर आणि प्रभाकर उघडे. इथून फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. थोडंसं ओपनिंग ब्लास्टवर थोडंसं चेंजेस पाहायला मिळतोय. मी तर म्हणेन अजूनही त्यांचा एक फलंदाज त्यांनी पाठी ठेवलाय कारण मॅच महत्वाची आहे. त्याच्यामुळं समोरची टीम वाघाची वाडी अभिवागचा संघ पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय अंकुश वाघ. पुन्हा एकदा काय वेगवान टप्पा पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. अंकुश वाघचा आपण जर विचार केला तर रायगड प्रीमियर लीग मध्ये आदिवासी रायगड प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये खरं तर या गोलंदाजाचा बोलबाला अप्रतिम राहायला गेलाय आणि खरं तर आज गावाच्या नावाने आज संघ उतरला जातोय. अप्रतिम कमबॅक सध्या वाघाची वाडी टीमकडे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पहा काय टप्पा पडला जातोय. बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. स्ट्राईक नंबरवरती फलंदाज आपण पाहतोय मंगलवीर. या फलंदाजाला जागेवरती थांबवण्याचं काम केलं ते अंकुश वाघनं. दोन्ही टीम याच परिसरामधले पाहायला मिळत आहे आणि दोन्ही टीमचा आणि दोन्ही खेळाडूंना ठाऊक आहे कुठल्या गोलंदाजाला कुठल्या फलंदाजाला कुठल्या रथीने चेंडू फेकायचे हे जरूर माहित आहे. पुन्हा एकदा जोरदार अपील इथं पाहायला मिळते आणि इथून काय घडलं जात आहे. फलंदाज होईल बाद आणि इथून तामसे टीमला फलंदाज आपण पाहिलं तर पहिला धक्का बसला जातोय. मंगलवीर बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण पाहतोय रिप्ले ऍक्शन सध्या स्क्रीनवरती जरूर पाहायला मिळत आहे. खरं तर एष्टांचा वेद आणि इथून फलंदाज महत्वाचा विकेट बाद झाला. नवीन फलंदाज जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. टीमचे कॅप्टन गुल राशीद मैदानाच्या आतमध्ये दाखल आणि इथून जर विचार केला तर चांगला कमबॅक करावा लागेल. धावसंख्या धावफलकीवरती आपल्याला पाहायला मिळतात 3 या आकड्यावरती सध्या थांबले गेले. इथून जर पाहिलं तर अंकुश वाघचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वेगाचा बेतात बादशाह आणि काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट असं लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती राज तर दुसरीकडे अंकुश वाघ. टप्पा पडल्यानंतर इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क नाहीये. बॉलिंग उचललाय विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. या षटकाचा विचार केला तर शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती एखादा विकेट करावा लागेल राशीदला आणि त्या खेळाडूकडे ताकद भरपूर आहे. लागला तर मग त्याला थांबवणं फार अवघड आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु इथं वेग भरपूर पाहायला मिळतं. अंकुश वाघचं डॉट बॉल. षटक क्रमांक संपलं जातंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकीवरती पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना तामसे टीमची धावसंख्या लागली जाते 3 या आकड्यावरती. नक्कीच जवळजवळ आपण जर विचार केला तर 12:46 असा अवघा झालाय. 1च्या नंतर धुमाकूळ जरूर आपल्याला पाहायला मिळेल. जसे माच रंगात येणार तसे आमचे डीजे सँडीचा आवाज प्रेक्षकांची मन जरूर जिंकणार. कारण कालच्या रात्रीमध्ये केलेल्या कोंबल टेकडी टीमनं काय जल्लोष केलाय. जसे आमचे डीजे सँडी आवाज देणार तशी पब्लिक जसा उत्साह वाढणार आणि इथून पहिले षटक संपले. धावसंख्या धावफलकीवरती पाहायला मिळतील 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला जरूर सुरुवात पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाला जरूर सुरुवात पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल अविनाश वाघ. टेनिस क्रिकेटच्या पटलावरता एक कोहिनुरीरा
ज्याने वाघाचवाडी गावाचं नाव आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अप्रतिम कोरले गेले आणि सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतं टीमचे कॅप्टन कुल अवि वाघ, तर स्ट्रायक वरती फलंदाज प्रभाकर. हाही एक अष्टपैलू खेळाडू, याही खेळाडूची चर्चा जरूर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते. तर नॉन स्ट्रायकर वरती टीमचे कॅप्टन राशिदला पाहतो आपण. पहिला बॉल दुसऱ्या षटकातला, पहिलाच बॉल रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, लागला तर पार नाही तर आबाद. आणि इथून काय घडलं जात आहे, आउट, फलंदाज बाद. ही प्रेम दिवानी हाय गवळ्याची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. खरं तर क्रिकेटमध्ये भरपूर चुका पाहायला मिळतात, त्याचनंतर समोरच्यांमधून देखील चुका पाहायला मिळतात. एक दोन शब्द चुकीच्या असतात, परंतु चुक्या सगळ्याकडनं पाहायला मिळतात. त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी आम्ही जशी मॅच रंगात देणार तसे आमच्याकडनं शब्द एक दोन चुकीचे पाहायला मिळतात. आमच्यासोबत आज कॉम्बॉक्समध्ये आपण पाहतोय स्वप्नील हवाली सर, त्याचनंतर प्रकाश भगत, त्याचनंतर विचार केला तर सूरज वाघ, त्याचनंतर अमलवीर. आज आमचे सगळे जवळचे मित्र आज तामसेकरांवरती अफाटून प्रेम आपल्याला पाहायला मिळतो. जाऊया मॅचकडे. लगेच आपण जर विचार केला तर धावसंख्या दाखलवरती पाहायला मिळत आहे 3 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय अविनाश वाघ, पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉट. स्ट्रायकवरती फलंदाज संदेशला पाहतोय आणि इथून चांगला कमबॅक करावा लागेल, चांगली बॅटिंग करावा लागेल. आज घरच्या मैदानावरती खरं तर आपण जर विचार केला तर चांगला कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा वेगवान टप्पा पाहायला मिळतोय, कारण बॉलिंग ट्रॅक वरती अविनाश वाघ आहे आणि अविनाश वाघला मोठे फटके मारणं थोडंसं अवघड असणार आहे. कारण अविनाश वाघचा विचार केला तर भरपूर ठिकाणी त्यांनी जाऊन आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नाव कोरलं गेलंय आणि सातत्यानं खरं तर ओपन टुर्नामेंट असतो, प्रीमियर लीग असो, आणि भरपूर चांगला खेळ अविनाश वाघच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक, फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये बोलला टाकला जाते, फटका भरपूर चांगला, एक धाव मिळाली जाते, दुसरीचा कॉल, परंतु इथून चांगला थ्रो पाहायला मिळतोय, चांगला कमबॅक पाहायला मिळतो वाघाचवाडी टीम कडनं. आणि इथून मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय राशिद आणि इथून चांगला कमबॅक करावा लागेल तामसे टीमला. जोपर्यंत राज मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत जरूर मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील, कारण आता पूर्ण जबाबदारी या फलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि राशिदला मैदानाच्या आतमध्ये राहणं हे फार महत्वाचं असणार आहे, कारण 4 षटकांची मॅच जरी पहिल्या षटकांमध्ये आपण जर विचार केला फक्त 3 धावा अंकुश वाघने दिली, आणि त्याच्यानंतर आता दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात आपण पाहतोय अभि वाघ बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपील, उत्साह जास्ती, विश्वास कमी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, खराब फंबलिंग जरूर पाहायला मिळते, दुसरीचा प्रयत्न इथं केला जातोय. आणि इथून मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या दाखलवरती पाहायला मिळतील 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना खरं तर चांगला कमबॅक सध्या पाहायला मिळतोय तामसे टीम कडनं जरूर, कारण 4 षटकांची मॅच राजला देखील ठाऊक आहे, जर 1 ते 2 वर जरी मी थांबलो तर मग पुढच्या येणाऱ्या 12 बॉलमध्ये मी डंका जरूर पेटेन. जरी 40 ते 45 धावा जरूर आपल्याला आल्या तर बॉलिंगच्या जोरावरती आम्ही देखील कमबॅक करू शकतो. परंतु पहिला इनिंग चालू आहे, बॅटिंग करत असताना आपण तामसे टीमला पाहतोय. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला स्टंपमध्ये उडवण्याचा प्रयत्न आहे, फक्त गॅपमध्ये बॉलला ढकलला जातो, एक धाव मिळाली जाते, दुसरीचा प्रयत्न, परंतु इथून खराब देखील थोडासा थ्रो पाहायला मिळतो आणि इथून चुकीला माफी नाही, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, एक धाव तिथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली रनिंग विकेट पाहायला मिळते, इथून 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल, धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक संपला जाते 2. 12 बॉलचा खेळ संपला, 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखलवरती पाहायला मिळतील 7 या आकड्यावरती.
मेहनत सध्या राशीद कॅप्टन कुल काय म्हटला जातोय त्याचा आर्थिक उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. 2 धावा मिळाल्या, 2 धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 9-8 या आकड्यावरती पाहायला मिळते. सॉरी माफी असावी, 9 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुटबॉलचा वापर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरून पाहायला मिळतोय. वाईट बॉल, 1 अवांतर धाव आणि 1 अवांतर धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय राजची जर बॅटिंग लागली तर मग या खेळाडूला रोखणं फार कठीण आहे आणि जोपर्यंत राज आहे तोपर्यंत मोठे फटके जरूर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा काठपडीच्या साईडने बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, 1 धाव मिळाली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि परंतु थोडासा क्राप थ्रो पाहायला मिळतोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न परंतु इथून तुत्तुमय मैदानाच्या आतमध्ये सध्या वाघाचीवाडी टीमची सध्या क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा चांगल्या रीतीने पार पाहायला मिळतात. 2 धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 12 धावा धावफलकावरती लागली जाते. चांगल्या रीतीने मास सध्या पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली. सिंगल डबलला प्राधान्य देत आहे आणि राशीदला देखील माहित आहे आम्हाला धावसंख्या उभ्या करायच्या आहेत. आम्ही जर 40+ जरी धावा काढल्या तर बॉलिंगच्या जोरावरती आम्ही जरूर कमबॅक करून आणि तोच प्रयत्न सध्या राशीदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पहा वेगवान टप्पा पाहायला मिळतो. बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. कारण आज आपण ही स्पर्धा पाहिली तर जय शिवराय अजित, जय वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई, खरं तर प्रकाश जोतातील नाईट रजनी श्रृंखला आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा महाधमाका आणि घरच्या मैदानावरती आज घरचा संघ पाहायला बोलतोय. त्यामुळे या खेळपट्टीचा त्यांना अनुभव भरपूर असणार आहे आणि त्यांना देखील माहित आहे कुठल्या रीतीने खेळ करायचं हे जरूर राशीदला देखील ठाऊक आहे. रिव्हर्स फटका लागला तर पार, नाहीतर आबादाचं समीकरण सातत्याने म्हटलं जातं टेनिस क्रिकेटच्या फटलावरती आणि राशीदच्या बॅटमध्ये रिव्हर्स फटका सक्सेसफुल. बॉलला पाठवला सीमा पार, चौकार. फळीत चौकार हा आवाज आपण पाहिला सँडी डीजेच्या माध्यमातून. खरं तर कॉमेंटेटर आपले योगेश वाघ त्यांचा आवाज आहे आणि सातत्याने योगेश वाघ म्हटलं तर त्यांचेही समालोचक आज महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी चर्चेत असलेले नाव आणि लगेच जसा उत्तर त्याचं प्रत्युत्तर आमचे डीजे सँडी देत आहे. 4 धावा जरूर पाहायला मिळतात. गोलंदाज यार महेश. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, आक्रमण जरूर केला जातं. गॅप भरपूर मोठी. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न परंतु चांगलं थ्रो सध्या पाहायला मिळतोय. डायरेक्ट थ्रो खेळाडूच्या अंगावरती आणि इथून मिळेल फक्त 1 सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 17 धावा. चांगली बॅटिंग भीत बनेन. खरं तर सिंगल डबल त्याच्यानंतर मोठे फटके सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि जरूर पुढच्या इनिंग मध्ये ही मॅच भीत बनेन शेवटच्या ओव्हरपर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. रिफ्लेक्शन पहा, डायरेक्ट थ्रो खेळाडूच्या मानेवरती पाहायला मिळतोय. काय टेलिकास्ट पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक, चांगली केलेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज वरती महेश. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल संदेश. शेवटचा बॉल पहा, हा बॉल थोडासा स्लो पद्धतीचा पाहायला मिळाला. मगापासून हा गोलंदाजाने वेग भरपूर होता परंतु या बॉलवरती थोडंसं चेंजेस पाहायला मिळाला. स्लो पद्धतीचा बॉल, बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटक क्रमांक संपलं जात आहे 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना तामसे टीमची 17 धावा. तीन षटकाचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. 4थ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फुल टॉस बॉल. आक्रमण जरूर केला जातो. क्षेत्ररक्षक आहे चिंदर वाघला आपण पाहतोय. दुसरीचा प्रयत्न केला जातो. थोडस खराब थ्रो परंतु इथं काय घडलं जातंय. पंचाने रिफर केलाय तिसऱ्या पंचांकडे. प्रयत्न तर भरपूर चांगले आहे परंतु जो काय निर्णय असेल ते जरूर तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. रिप्ले ऍक्शन सध्या आपल्या स्क्रीनवरती जरूर पाहायला मिळतंय.
धुकधुक भरपूर आहे कारण महत्वाचा खेळाडू होता आणि इथून विकेट फलंदाज होईल बाद. येस नक्कीच कशाला केला मूर्खपणा परंतु इथून मॅच खरं तर राज शेतवरती होती आणि राजला स्ट्राईक घेणं ही फार महत्वाचं होतं. त्याच्यामुळे 2 धावं घेणं हे फार महत्वाचं होतं परंतु इथून थोडस नाराजगी आपल्याला पाहायला मिळते राज शिद या फलंदाजाकडनं आणि इथून रनआउटचा शिकार आणि मैदान सोडावं लागले जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते गणेश शिद मैदानाच्या आतमध्ये दाखल. याही खेळाडूकडे बोलबाला भरपूर चांगला आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये आता राहिलेले काही बॉलचा खेळ बाकी. मी तर म्हणेन 5 बॉलचा खेळ बाकी. शेवटचं षटक आहे आणि या षटकांमध्ये दर ठोक काम करणं मी तर म्हणेन फार महत्वाचं असणार तामसे टीमला. बोलत असते यार रुपेश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. छोटा पॅक पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर गुडलेस वरती चेंडू रिलीज जरूर पाहायला मिळाला होता आणि इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. थोडस शांत आता पाहायला मिळते. फलंदाजाला जागेवरती थांबवण्याचं काम केलंय कारण महत्वाची विकेट जरूर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालं. खास करणं चेंदर वाघचं कौतुक केलं पाहिजे. चांगला थ्रो त्याच्यानंतर क्षेत्ररक्षणाने दिलेले अप्रतिम साथ. विकेट किपर आपण पाहतोय अभि वाघला आणि टीमचे कॅप्टन गोल आहे त्याच्यामुळे चांगला कमबॅक सध्या वाघाची वाडी टीमकडनं पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा टीम वाघाची वाडी पहा. उशीर करायचं नाही लगेच सामना स्टार्ट करायचंय. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश धावसंख्या धावफलकीवरती पाहायला मिळतील 18 धावा सध्या धावफलकीवरती पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार केला जातोय. उंची जास्ती लांबी कमी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. टिपलाय झेल फलंदाज होईल अजून एक बाद. फलंदाज गणेशित बॅक टू द पॉवर लाईन. यावेळेस भांडी कशा शॉट जसे मॅच जसे बॉल तसा रट्टा तसे फटके तसा आवाज आणि संगीत आमच्या डीजे सँडीच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतील. नक्कीच महत्वाचं विकेट अजून एक बाद झालाय. 6व्या क्रमांकावरती दीपक उघडेला पाहतो आपण सध्या स्ट्राईक एंडवरती. बॉलिंग ट्रॅकवरती आता सध्या रुपेश या गोलंदाजाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न होता. इथून जर पाहिलं तर बॅट्समॅनची पाहायला मिळते. विकेट किपर कडनं चुक्या होणार नाही. विकेट किपर म्हटलं तर अविभाग पाहायला मिळतो. इथून जर विचार केला तर स्टंप आउट झालाय फलंदाज आणि इथून अजून एक धक्का बसेल. आमच्या टीमला फलंदाज बाद होईल. आल्या मात्र माघारी परतावा लागेल. दीपक उघडे बॅक टू द पॉवर लाईन. तुझं मिळेल. या षटकाचा आपण जर विचार केला तर 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. 2 बॉलवरती 1-2 मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे. जर 1-2 मोठे फटके आले तर धावसंख्या मी म्हणेन भरपूर चांगली सध्या पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हा बॉल थोडासा स्लो पद्धतीचा पाहायला मिळेल. थोडंसं खराब फंबलिंग होता परंतु इथून काय केलं जात आहे खेळाडूचा तालमेल चुकीचा जरूर पाहायला मिळाला होता आणि इथून जर विचार केला तर येस फलंदाज मला वाटतं की रनआउट बाद आहे आणि अजून एक धक्का बसतोय तामसे टीमला. फलंदाज संदेश हा फलंदाज बाद जातोय कारण धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर इथून विकेट किपरने दिलेले अप्रतिम साथ आणि इथून या षटकाचा विचार केला तर आता फक्त शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. टार्गेट सीट बॉल पाहायचे. टार्गेट सीट बॉल 2 बॉल बाकी आहेत का? हा बॉल वाईट आहे. येस 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती पाहायला मिळतील 19 धावात सध्या धावफलकीवरती पाहायला मिळाले. खरं तर विचार केला तर थोडीशी बॅटिंग लाईन स्वप्नील मी तर म्हणेन थोडीशी कमी पाहायला मिळाली. जर या 4 ओव्हरमध्ये जर 40-45 धावा झाल्या असत्या तर मग मॅच मध्ये थोडीशी मजा जरूर पाहायला मिळाली असती परंतु बॉलिंग अटॅक सध्या मी तर म्हणेन भरपूर चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पहा थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळतोय. चुकीला माफी नाही
आणि बॉल चाललाय डुकडुक डुकडुक करत. नशिबाचा आलेला हा चौकार आणि धावा मिळतील 4. चौकार आलाय धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 23 धावा सध्या दाखल. या षटकाचा विचार केला तर 24 धावा सध्या दाखल आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आणि इथून शेवटचा बॉल आपण होता थोडासा खराब फंबलिंग पाहायला मिळतोय. 55 वाईट बॉल 51 धाव सध्या दाखल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर दाखल धावा पाहायला मिळत आहे 25 धावा सध्या दाखल पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल पाहायचं या बॉलवरती एखादा बिग हिट. पुन्हा देखील पहा काय घडलं जात आहे. टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल बॅट्समन बॉलचा काही संपर्क नाही. षटक क्रमांक संपला जात आहे 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 25 धावा. पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वाघाचीवाडी टीमला धावसंख्या करायची आहे 26 धावा. थँक्यू सो मच. तर खऱ्या अर्थानं पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना आपण पाहतोय ज्या ठिकाणी टार्गेट सेट झाले 26 धावेचा आणि 5चा लॉट्स असल्या कारणास्तव पहिल्या फेरीमध्ये ज्या संघाचा हायस्ट स्कोर तो संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय होता आणि तो संघ आहे खऱ्या अर्थानं जे गावदेवी लहान दामणे ज्यांच्या 44 धावा हायस्ट राहिल्या आणि तो संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झाला. अभिनंदन दामणे संघा. आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी हेतुटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल अस्मिता सार्थक दक्ष 11 वारलीपाडा. चला टॉस साठी यायचं आहे. कसा विसरून जाऊ मी ग तुला कागद हो. स्कोररच्या माध्यमातून थोडेसे चुका पाहायला मिळाल्या. स्कोररच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करेन. 24 धावा बनल्यात आणि 25 धावेचा टार्गेट सेट झालाय. थँक्यू सो मच स्वप्नील. नक्कीच टॉस जिंकला ही दोन्ही टीम. खरं तर पनवेल परिसरामधली टीम्स पाहायला मिळते. दोन्ही टीम्स एक एक मॅच जिंकलेत आणि खरं तर टॉस जिंकून निर्णय काय असणार आहे? बॅटिंग घेऊ फर्स्ट. चला बॅट्समन येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये या. बॅटिंग करण्याचा निर्णय. बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत प्रयत्न असेल तुमचा या मॅच मध्ये? 40+ करण्याचा प्रयत्न करू कारण समोरची टीम पण चांगली आहे आणि आम्ही पहिल्यांदाच त्यांच्या समोर खेळतो. नक्कीच कुठले बॅट्समन आहेत त्या खेळाडूकडे अपेक्षा भरपूर आणि ह्या मॅच मध्ये भरपूर चांगला बोलबाला त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळेल? कैलास असेल, अक्षय असेल, जीवन तो पण असेल. नक्कीच शेवटचा प्रश्न ही स्पर्धा आयोजन आणि या स्पर्धेबद्दल काय बोलणार? स्पर्धा तर खूप छान आहे कारण आल्यावरच बोललो कारण फ्लडलाईटमध्ये स्पर्धा ठेवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आणि या मैदानात खेळायला सुद्धा मजा येतं आणि अशी स्पर्धा ठेवणं म्हणजे आयोजकांचं मोठं कष्ट असतं याच्या मागे आणि आयोजकाला धन्यवाद मानून कामाला इथे एंट्री दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. ही दोन्ही टीमचे कॅप्टनशी संवाद जरूर पाहायला मिळाला आणि त्याचनंतर वारलीपाडा टीम खूप लांबून प्रवास केला आहे. आज भिवंडीवरून खरं तर आज इथपर्यंत पोहोचले. आज पनवेल परिसरामध्ये आज नाईट स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर ही स्पर्धा पाहिली तर तामसेकरांनी मानाची सन्मानाची स्पर्धा. खरं तर या स्पर्धेबद्दल काय बोलणार? खूप सुंदर आहे आणि आम्ही या भागात पहिल्यांदाच आलो. नक्कीच तुम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचे. समोरची टीम पनवेल परिसरामधली आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कुठले गोलंदाज आहेत त्या ह्या मॅच मध्ये भरपूर चांगलं खेळ त्या गोलंदाजाकडनं पाहायला मिळेल? कपिल आहे, सागर आहे, महेश आहे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट तुमच्या टीमला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील स्वप्नील सर. ऑटो कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. दुसऱ्या डावाला सुरुवात
आणि इथून मात्र हा पलटवार. पहिलाच ब्लास्ट अंकुश वाघच्या बॅटमधून हा शानदार चौकार. तळमळ लो स्कोरिंग सामना आणि पहिल्या चेंडूवरती चौकारनं स्वागत केलं राजसीतचं आपण पाहतोय. कमबॅक करायला अप्पर कटचा सुंदर फटका, क्षेत्ररक्षण खराब आणि इथून पाहावं लागलं शेवटच्या मुवमेंटला चेंडूने मात्र सीमारेषा मात्र यावेळेस गाठली की अडवली हा प्रश्न राहील. मात्र जरूर ज्या ठिकाणी मात्र चाचपणी झाली आणि तिथून मात्र चेंडूना सीमारेषा क्रॉस केली आपण पाहतोय आणि चेंडू मात्र सीमारेषेला मात्र खऱ्या अर्थानं तसं झालं आणि त्या ठिकाणी मात्र प्रेक्षक वर्गाने सांगितलं मात्र तरी देखील एकदा ऑन स्क्रीनवरती चेक केलं झालं आणि त्या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळालं की चेंडू बाउंड्री पार झाला गेला आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा 4 धावा बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार आणि सामना विजयाच्या समेत घेऊन जात असताना वाघाजवाडी संघाला आपण पाहतोय 8 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. अवघ्या 25 धावा डिफेन्स करायच्या होत्या मात्र राजसीत वरती आक्रमण केले जाते. समोर अंकुश वाघ एक विस्फोटक फलंदाज. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लाईन खराब आहे अतिरिक्तच्या स्वरूपात. एक सिंगल धाव जोडली जाईल आणि संघ पुढे सरकेल 9व्या अंकावरती. खऱ्या अर्थानं आज निराश केले आपण पाहतोय घरच्या मैदानावरती तामसई टीमला. पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग झाली नाही, लो स्कोरिंग सामना आणि त्याचनंतर गोलंदाजी देखील फार चांगली झाली नाही. या इथून पाहावं लागेल काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. आलेला हा डॉट चेंडू गोलंदाजाला वापसी करून देईल. जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा दबाव निर्माण होईल. जर का विकेट टेकिंग गोलंदाजी राहिल्या तर मॅचमध्ये मात्र पुन्हा एकदा वापसी निर्माण करेल. कारण शेवटच्या मुमेंटपर्यंत जर का मॅच गेल्या तर नक्कीच कुठे का होईना सामना आपल्याला रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल. कारण ज्या ठिकाणी 25 धावा फक्त बनवायच्या आहेत आणि त्यासाठी प्रयत्न केला जातो. इथून पाहावं लागेल बॅटची लेडिंग एज, विकेटचं पतन आणि पहिला करारा झटका. वाघाजवाडी टीमला फलंदाज होईल बाद. करारा झटका अंकुश वाघच्या स्वरूपात या ब्रिल्स मात्र लागल्या गेल्या 1 स्टार वाघाजवाडी टीमला. नवीन फलंदाज 1 डाऊन साठी महेश वाघ या ब्रिल्स मात्र दाखल झालाय. या खेळाडूचा देखील फार चांगला खेळ या सीझन मध्ये राहिला गेलाय. मात्र समोर राजसीतला इथूनचे उर्वरितचे 2 चेंडू कमबॅकिंग फेकणं फार महत्वाचं राहील तरच सामना आपल्याला चांगला पाहायला मिळेल. अन्यथा सामना 1 स्टार वाघाजवाडी संघ एकतर्फी जिंकेल यात मात्र शंका नाही. या मात्र एवढ्या सहजासहजी घरच्या मैदानावरती तो सामना सोडला जाईल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस पाहावं लागेल फक्त दिशा दिल्या शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ हा तंत्र वापरला आणि इथून पाहावं लागेल बॅटची कडा घेत चेंडू सीमा पार. लॉंग स्टॉपला शानदार चौकार. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 1 स्टार वाघाजवाड्या जाऊन पोहोचल्यात 13 अंकावरती. 25चं लक्ष होतं आपण पाहतोय आणि कुठे का होईना निराशजनक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहावं लागेल दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून फार चांगलं कॉलिंग आणि मिळाले एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्यानं षटक क्रमांक आपण जर का पाहिलं गेला पहिलं संपलंय आणि संघ पुढे सरकलाय 14 अंकावरती. आता येणारे 18 चेंडू आणि गरज असेल 11 धावसंख्येची. खऱ्या अर्थानं 18 मध्ये जर का 11 वाचवल्या तर हा इतिहास रचला जाईल घरच्या मैदानावरती जे वाघोबा तामसे टीमच्या माध्यमातून. आणि जर का 18 मध्ये 11 बनल्या नाही तर 1 स्टार वाघाजवाडी टीमला आज संपूर्ण रात्रीभर झोप लागणार नाही यात मात्र शंका नाही. या खऱ्या अर्थाने आपण जो सामना पाहिला कार्तिक 11 गावदेवी रानसे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट केले होते स्वर्गीय बेल्या 11 मोरिया धोधनिया. 1 चेंडूने 7 धावेची गरज असताना फेकलेला वाईट चेंडू आणि अंतिम चेंडूवरती ठोकलेला दत्ता बसमाना विजयाचा षटकार. आज खऱ्या अर्थानं करण लेंडेचा जो खराब खेळ राहिला त्याच्या जोरावरती रानसाई संघ परास्त झाला आपण पाहतोय. लक्ष विद्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण. अप्पर कटचा पॉइंट रिजन मध्ये अतिशय सुंदर फटका कॉपी बुक स्टाईलला
चेंडू सीमा पार महेशच्या बॅटमधून हा शानदार चौकार. तब्बल 18 अंकावरती सामना मात्र गुडेगावने विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. अविभागनं अद्याप एकाही चेंडूचा सामना केला नाही. हा देखील प्रश्न राहील. नो स्ट्राईक एंडला राज सामना जिंकला जाईल का? मात्र फटका ज्या रीतीने सजवला चेंडूकडे अशाभूत नजरेने पाहत राहिला. स्वतःला झोकून दिला आणि चेंडूला फेकून दिलं 6 धावांसाठी. आणि इथून आपण जर का पाहिल्या गेला फक्त आणि फक्त गरज असेल आपण पाहतोय एका धावसंख्येचे स्कोर मात्र लेवल झाला. आपण पाहतोय कमालीची बॅटिंग. माझ्या कारकिर्दीमध्ये प्रथम असं घडेल की अविभागने एकही चेंडू न फेस करता सामना जिंकेल 1 स्टार वाघाजवाड्या. असं घडेल का हे देखील पाहावं लागेल. आणि तसंच समीकरण क्या बात या जणू काही रिप्ले दाखव त्या अनुषंगाने हा फटका आणि विजयाचा हा शानदार षटकार. सामना जिंकलाय 1 स्टार वाघाजवाडी संघ. अभिनंदन. हार्ड लक. घरच्या मैदानावरती जे वाघोबा तामसाई टीमला फार चांगला खेळ करता आला नाही. मात्र प्रयत्न अप्रतिम केले आणि शेवटच्या मोमेंटला मात्र सामना गमावा लागला गेला. चला पुढचा सामना रेडी राहायचा आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला सामना पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील पहिला टॉस जिंकत आपण जर का पाहिलं गेला बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. आपण पाहतोय यावेळेस गावदेवी हेतुटणे टीमला आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. आपण पाहतोय भिवंडीवरून भरपूर लांबवरचा प्रवास कापत हा संघ दाखल झाला. आपण पाहतोय अस्मिता सार्थक दक्ष 11 वारलीपाडा. सामना 3 षटकांचा राहील कंपल्सरी. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला